नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण कळण्याची भाकरी आणि ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथं ज्वारी आणि उडीद घेतलेले आहे. या काचेच्या बाउलने मी 2 बाउल ज्वारीचे घेतलेले आहे आणि 1 बाउल उडीदाचे घेतलेले आहे आणि दोन्ही मिक्स करून गिरणीतून दळून घेतलेले आहे. ज्याप्रमाणे आपण ज्वारीचे आणि बाजरीचे पीठ दळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला करून घ्यायचे आहे, दळून घ्यायचे आहे. आता इथं आपण या कळण्याची पिठाची आपण भाकरी करून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि याची भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. हे पीठ थोडे उडीद टाकल्यामुळे थोडे चिकट असते, म्हणून भाकरी करायला थोडा टाईम लागतो. मळायला हे पीठ थोडे चिकट, हाताला चिकट लागते, म्हणून आपल्याला थोडे अवघड जाते. परंतु आपण ह्या प्रकारे हे पीठ मळले तर भाकरी आपली व्यवस्थित होते. हे पीठ आपल्याला मळून चांगले प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे आणि नंतर याची आपल्याला ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीप्रमाणे भाकरी थापून घ्यायची आहे. हे पीठ आपल्याला थोडे सैलच धरायचे आहे. जास्त कडक झाले तर ते आपल्याला भाकर आपल्याला थापता येत नाही. आता तवा गरम झाल्यानंतर ही भाकरी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे. वरतून थोडे पाण्याचा हात फिरून घ्यायचा आहे. कळण्याची भाकर ही ठेच्यासोबत खायला खूप चविष्ट लागते. अशा प्रकारे आपल्याला एकदम छान प्रकारे ही भाकर शेकून घ्यायची आहे. आपण बघू शकता किती छान प्रकारे आपली भाकर फुलत आहे. खरपूस आपल्याला भाकर शेकून घ्यायची आहे. आता आपण या भाकरीसोबत खाण्यासाठी ठेचा बनवून घेणार आहोत. त्यासाठी हिरव्या मिरच्या तव्यावर आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. थोडे तेल टाकून घ्यायचे आहे आणि या चांगल्या आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. खूप सारे आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहे. लसणामुळे ठेच्याला खूप चांगली चव येते. ठेचा आपला चविष्ट लागतो. मिरच्या भाजून झाल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्यात ठेचून घ्यायचे आहे. मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार आपल्याला आणि हा ठेचा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. कळण्याची भाकरी ठेचा आणि लोणचं यासोबत खूप चविष्ट लागते, स्वादिष्ट लागते. आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठेच्यावर थोडे आपल्याला तेल घ्यायचे आहे. तसेच या भाकरीसोबत कांदा देखील आपण खाऊ शकतो, छान लागतो. अशा प्रकारे आपली कळण्याची भाकर बनवून तयार झालेली आहे. धन्यवाद.